शरणो शरणार्थी समाज बांधव. काय समाज मंडळी, ग्रुपवर वेळच्या वेळी व्हिडिओ बायोडाटा देताय नव? अहो दिलाच पाहिजे, त्याशिवाय का तुमच्या मुलाचे मुलीचे लग्न लवकर जमणार आहे? आता मुद्द्यावर येतो. तर मुद्दा असा की आम्हाला असे निदर्शनास असे आलेले आहे की एक मुलीचा बायोडाटा येतो, एकच फोटो असतो, ते 4-5 प्रकारचे बायोडाटा आलेले असतात. तर त्या बायोडाटामध्ये संपर्कासाठी पत्ताही नसतो, फोन नंबर पण नसतो. तर जे आम्ही 4-5 जण वधू वर्षाचं ग्रुपचे काम बघतो, सुजित मेत्रे कराडचे आहेत, लक्ष्मण तेले, मी स्वतः, निलेश संकपाळ म्हणून आहेत बुधगावचे, कराडजवळ गोंदी गाव आहे, तर गोंदी गावचे संदीप भागवत, आम्ही 4-5 जण या ग्रुपचे काम बघतो. तर आम्ही 4-5 जणांनी यामागचा अभ्यास करून रहस्य काय आहे, या असे बायोडाटा कोण पाठवतं, काय येतात बायोडाटे, तर त्या मागचं रहस्य आम्हाला उलगडलेले आहे आणि हे रहस्य अत्यंत धक्कादायक आहे. तर ते रहस्य असे आहे की तुम्हाला एक फोन येतो, त्या फोनमध्ये विशेषतः लेडीज फोनवर बोलतात, महिला बोलतात फोनवर. त्यामागचं ही एक रहस्य आहे, फोनवर महिलाच का बोलतात, कारण त्यांच्या बोलण्याकडे तुमचे लक्ष केंद्रित व्हावे आणि तुम्ही त्यांच्या प्लॅनमध्ये फसाल, म्हणून ते तुम्हाला लेडीज बोलण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करतात. तर ते तुम्हाला सांगतात की आम्ही वधू सूचक मंडळ चालवतोय आणि आम्ही सांगतात कोणताही जिल्हा सांगतात, आम्ही बीडवरून बोलतोय, लातूरवरून बोलतोय, अहमदनगरवरून बोलतोय, आम्ही ते सांगतात ह्या बोलतोय, आम्ही आमचं वधू सूचक मंडळ आहे आणि आमच्याकडे तुमच्या मुलाचे किंवा मुलीचे रजिस्ट्रेशन फ्रीमध्ये केले जाते. तुम्हाला ती माहिती सांगतात, तुम्हाला ती विचारतात की तुमच्याकडे लग्नाचे कोण आहे, मुलगा आहे की मुलगी आहे, त्यावर तुम्ही सांगता आमच्याकडे मुलगा आहे किंवा मुलगी आहे, काय असेल XYZ. तुम्हाला ती माहिती विचारतात, तुम्ही त्यांना माहिती सांगितली असता ते माहितीचा तुमचा अभ्यास करून तुमच्याकडे किती पैसे मागायचे, कोण ते म्हणतात तुम्हाला की तुम्हाला तुमच्या मुलाचं किंवा मुलगीचं लग्न पार पडेपर्यंत आम्ही तुम्हाला मदत करतो, तुम्ही आमच्या खात्यावर 4,000 रुपये भरा, 5,000 भरा, तुमची परिस्थिती कशी असेल तसे. काय काय जण म्हणतात 3,000 रुपये तुम्ही आमच्या खात्यावर भरायचे, तुमच्या मुलाचे लग्न पार पडेपर्यंत आम्ही तुम्हाला मदत करतो. याच बोलण्याला आपला समाज बांधव फसत आहे. तर ही फसगत तुमची होऊ देऊ नका. तुम्ही त्यांना कोणतीही माहिती देऊ नका आणि हेच आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही फसू नका कोणत्याही त्यांच्या प्लॅनमध्ये. आणि दुसरी एक तुम्हाला महत्त्वाची सूचना सांगायची आहे, आम्ही वारंवार सांगत असतोच, तरी तुम्हाला आता सांगतो, आपण नवीन एक संकल्पना अंमलात आणलेली आहे. त्या संकल्पनेला बऱ्याच जणांनी प्रतिसाद दिलेला आहे, तुम्ही आणि थोडा द्या. आणि आतापर्यंत ज्यांनी व्हिडिओ बायोडाटा ग्रुपवर दिले आहेत त्यांचे खरोखर अत्यंत मनापासून अभिनंदन, आणि ज्यांनी दिलेलं नाही त्यांनी लवकर लवकर द्यावे. तर व्हिडिओ बायोडाटा देण्यामागील तुम्हाला तुमच्या वेळेनुसार बायोडाटा आपण व्हिडिओ बायोडाटा तुम्ही तयार करून द्यायचा आहे. आठवड्यातून कधीही तुम्हाला वेळेला मिळेल त्या दिवशी तुम्ही व्हिडिओ बायोडाटा ग्रुपवर टाकू शकता. कधीही 24/7 जे जिथं लिहिलेलं असतं तेही आपल्या ग्रुपवर लागू आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी आम्हाला थोडा हातभार लावून ही संकल्पना शिगेला नेऊन पोचवायची आहे. खरंच आपल्या उद्योर सूचक ग्रुपचं काम भरपूर चांगलं आहे. बऱ्याच वेळा ही बातमी पेपरला सुद्धा आलेली आहे. आता मला एक परवा न्यूज चॅनलवाल्याने विचारलं होतं की लक्ष्मण तेली असं असं आहे आणि तुम्ही उद्योर सूचक काम बघता आणि तुम्ही एक नवीन संकल्पना अंमलात आणलेली आहे, त्याची एक बातमी द्यायची का. आम्हीच त्यांना जरा थांबवलं, म्हणलं आत्ता कुठं सुरुवात झालेली आहे, अजून एक बायोडाटा एक 200 बायोडाटा आलेले आहेत, अजून इथून पुढे बायोडाटा आले तुम्हाला एक 15 दिवसामध्ये आम्ही तुम्हाला कळवतो, त्यावेळी आपण न्यूज जाहीर करू आपण, कारण ज्यांची बायोडाटा आलेले आहेत त्यांचीच आम्ही न्यूजला देऊ ना, म्हणून म्हणलं. तर बघा जरा सहकार्य करा, कुठेही तुम्ही फसू नका, तुमच्या समाज बांधवांना पण हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, आपल्या समाजापर्यंत. आणि व्हिडिओ बायोडाटा तयार करण्यामध्ये तुमचा मुलगा असेल, मुलगी असेल, आपल्या पै पाहुण्यामध्ये इतर समाजामध्ये भावकीमध्ये कोण ना कोणतरी वधू असेल, वर असेल, तुम्ही त्यांना स्वतः सांगा
असा असा व्हिडिओ बायोडाटा संकल्पना नवीन तयार झालेली आहे. आपण त्याला कुठेतरी हातभार देऊ लावूया म्हणून आपण हा व्हिडिओ बायोडाटा तुम्ही त्यांच्याकडून तयार करून घ्या, ग्रुपवर टाका. तुमचंही कुठेतरी फुलना फुलाची पाकळी म्हणून समाजसेवेमध्ये तुमचा जरा थोडासा हातखंडा कुठेतरी लागेल. नमस्कार.